धुळे जिल्ह्यात आणि शहरामध्ये तापमानाचा पारा गेल्या काही दिवसापासून घसरला आहे. तब्बल 5 अंशापर्यंत हे तापमान आलं असून त्यामुळे थंडीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून लहान मुलांचे खूप हाल होत आहेत. कारण पहाटे उठून सकाळी शाळेत येणारे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. काही पालक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल, काय परिस्थिती आहे, मुलांचे कसे हाल होत आहेत? गेल्या दिवसापासून धुळ्याचा पारा एकदम खालावलेला आहे, त्यामुळे थंडी खूप प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे सकाळी शाळेत उठताना सगळ्या मुलांना खूप त्रास होतो, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो, त्यांना सर्दी निमोनिया वगैरे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे प्रशासनाने शिक्षण काहीतरी व्यवस्था करून शाळेला निदान 25 ते 30 मिनिटं वाढवून घेतलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. नक्कीच या ठिकाणी आपण काय म्हणाल? खरं तर शालेय प्रशासन या बाबतीकडे खरंच दुर्लक्ष करत आहे. आम्ही खूप दिवसापासून या गोष्टीची मागणी करत आहे की तुम्ही या शाळेची वेळ जी आहे ती थंडीच्या दृष्टिकोनातून किंवा थंडी वाढण्याच्या दृष्टिकोनातून ती बदलली गेली पाहिजे. परंतु शाळा प्रशासन या गोष्टीकडे खरंच दुर्लक्ष करत आहे आणि ती वेळ सर्व शाळा या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे. शाळा प्रशासन तर करतच आहे, पण शिक्षण विभाग सुद्धा या गोष्टीकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष करत आहे. कारण त्यांच्या वेळा त्यांनी बांधून ठेवलेल्या आहेत. अनौपचारिकरित्या तुम्ही उशिरा आणा अशा पद्धतीच्या आम्हाला सूचना दिल्या जातात, परंतु यांनी जर ऑफिशियल वेळ वाढवून दिली तर मात्र आपल्या सर्व विद्यार्थ्यांना, सर्व विद्यार्थिनींना या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल. आरोग्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलणं गरजेचं आहे. दादा आपण काय म्हणाल? दादा, शाळेची वेळ बदलली पाहिजे, काय वाटतं? शाळेची वेळ तर बदललीच पाहिजे, कारण की कमीत कमी नाही काय 8चा तरी वेळ व्हायला पाहिजे. कारण की या थंडीमुळे ना बालमंदिरच्या मुली बिलकुल येत नाही. त्याच्यामुळे शाळा बुडल्यामुळे पालक आम्हालाही बोलतात की शाळेच्या टाईमला आम्ही काही सांगू शकत नाही. तर मॅडमांची जे म्हणजे बोलणं चालू होतं, जेव्हा पालक मेळाव्यात बी बोलणं होतं, त्यावेळेस पण शिक्षक लोक काही कोणी म्हणजे ऐकायला तयार नाही. तर टाईमच्या प्रॉब्लेममुळे प्रत्येक ठिकाणी ही समस्या आहे आणि प्रत्येक पालकांचा हेच विषय की कमीत कमी थंडीच्या दिवसात 8 वाजता टाईम करू शकतात. 8ला काही टाईम करणं काही एवढा विषय नाही मोठा. आता मी टाइमपास होतो तेवढा, शाळा भरत होता 8 वाजूनच जात होता. 8 टाइम केला तर मग त्यावेळेस हे होते. नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर पालकांनी शाळेची वेळ बदलण्याची मागणी केलेली आहे. कारण गेल्या काही दिवसापासून तापमानाचा पारा हा घटला आहे, त्याचा परिणाम हा लहान मुलांच्या आरोग्यावर होतो आहे. त्यामुळे शाळा प्रशासन किंवा महाराष्ट्र शासन याचा निर्णय घेईल का, हीच ती मागणी आता या ठिकाणचे पालक करीत आहेत. मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.